Welcome everyone. Today we start our sixth lecture of management. So today's topic is relationship between administration and management. Basically all students and people think that administration and management are the same things, right? म्हणजे प्रॅक्टिकली विचार करायला गेला तर जे ॲडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट या दोन्हीचं जे रिलेशन आहे ते जवळपास सेमच आहे किंवा त्यांचे फंक्शन्स जर तुम्ही बघायला गेलात तर ते ऑलमोस्ट तुम्हाला प्रॅक्टिकली सेम जाणवेल, पण त्यामध्ये एक मायनर डिफरन्स आहे, तो आपण अंडरस्टँड करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तोच मायनर डिफरन्स जो असणार आहे तो या दोन्हीला वेगळं वेगळं बनवतो. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे आणि मॅनेजमेंट काय आहे, जो मायनर डिफरन्स आहे तो आपण आज बघूया. सो रिलेशनशिप बिटवीन ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट. अकॉर्डिंग टू थियो हेमन ते काय म्हणतात बघा, ॲडमिनिस्ट्रेशन मीन्स ओव्हरऑल डिटर्मिनेशन ऑफ पॉलिसीज, सेटिंग ऑफ मेजर ऑब्जेक्टिव्ह, द आयडेंटिफिकेशन ऑफ जनरल पर्पज अँड लेईंग डाऊन ऑफ बोर्ड प्रोग्राम्स अँड प्रोजेक्ट्स. इट रेफर्स टू ऍक्टिव्हिटीज ऑफ हायर लेवल. म्हणजे काय की ऍडमिनिस्ट्रेशनचं ओव्हरऑल काय काम असणार आहे किंवा मॅनेजमेंटला सोडून जर आपण ऍडमिनिस्ट्रेशनचा जर फक्त विचार केला तर ऍडमिनिस्ट्रेशनचं काम काय असणार आहे किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय केलं जाते तर काय असणार आहे, त्यामध्ये त्यांचं काम एकच आहे की डिटर्मिनेशन ऑफ पॉलिसीज अँड सेटिंग द मेजर ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे काय तर रूल्स आणि रेग्युलेशन म्हणा किंवा जे मेजर गोल्स असतील किंवा ऑब्जेक्टिव्ह जे सेटिंग करायचं असणार आहे, म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशनसाठी ज्या काही रूल रेग्युलेशन जनरेट करायचे आहेत किंवा त्याच्या रिलेटेड जे ऑब्जेक्टिव्ह तयार करायचे आहेत ते सगळं जे काही काम असणार आहे ते काम कोण करणार आहे, ऍडमिनिस्ट्रेशनचे जे अथॉरिटी लेवल असणार आहे, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जे काम करत असणार आहेत लोक, ओके, किंवा मोस्टली ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जे असतात ते बॉस किंवा ओनर जे असतात ते त्यामध्ये काम कार्यरत असतात, बरोबर आहे. तर त्यामध्ये लास्टचं वाक्य बघा, इट रेफर्स टू ऍक्टिव्हिटीज ऑफ हायर लेवल ओनली. ओके, हायर लेवलचे म्हणजे हायर लेवलचं काम काय असणार आहे तर आपण टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये बघितलेलं बघा, जास्त त्यांचं काय काम असणार आहे की तुमचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते सेटल करायचे आहेत किंवा त्याचे जे रूल्स रेग्युलेशन आणि पॉलिसीज जे आहेत त्या जर सेट करायच्या असतील तर ते कोणाच्या अंडर असणार आहे, ऍडमिनिस्ट्रेशनच्या अंडर असणार आहे. हे झालं अकॉर्डिंग टू थियो हेमन. त्याच्यानंतर बघा अकॉर्डिंग टू न्यूमॅन काय म्हणतात की ऍडमिनिस्ट्रेशन मीन्स गायडन्स, लीडरशिप अँड कंट्रोल ऑफ द एफर्ट्स ऑफ द ग्रुप टुवर्ड्स सेम कॉमन गोल्स. राईट. यामध्ये काय असणार आहे त्यांच्या मते की ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय असणार आहे की तुम्हाला गायडन्स करायचं आहे, म्हणजे जे लोअर लेवलला किंवा मिडल लेवलला जे मॅनेजमेंट असणार आहे तुमचं, राईट, त्यांना तुम्हाला गायडन्स करायचं आहे. परत तुमच्या ओव्हरऑल ऑर्गनायझेशनसाठी तुम्हाला लिडिंग करायचं आहे, म्हणजे पूर्ण लिडरशिप करायचं आहे. खालच्या लोकांना जे तुमच्या अंडर काम करत असणार त्यांना मोटिवेट करायचं आहे तुम्हाला लिडरशिपच्या अंडर, राईट, त्यांच्याशी कम्युनिकेट वगैरे करून. आणि त्याच्यानंतर कंट्रोल करायचं आहे जेणेकरून सगळ्यांचं जे गोल आहे ते सेम गोल असलं पाहिजे. कॉमन गोलसाठी लोकांना कंट्रोल करायचं आहे, राईट, त्यांचे एफर्ट्स आहेत ते त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे, हे त्यांच्यामध्ये आहे, राईट. तर द डिफरन्स बिटवीन मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन कॅन बी समराइज्ड अंडर टू कॅटेगरीज. म्हणजे दोन गोष्टी आहेत त्याच्या अंडर आपण त्याला क्लासिफाय करू शकतो किंवा त्या दोन गोष्टीला आपण समराइज करू शकतो. ते काय असणार, एक तर फंक्शन्स, ओके, फंक्शनच्या अंडर एक करू शकतो आपण, आणि त्याच्या ऍप्लिकेबिलिटी जी आहे, ओके, त्याच्या अंडर आपण त्या दोन गोष्टी जज करू शकतो. आता आपण पॅरलली त्या दोन गोष्टींचं डिफरन्सेस बघू. आता सी द कंपॅरिझन ऑन अ बेसिस ऑफ फंक्शन. आता यामध्ये बघा आपण पहिल्यांदा बघतोय की हा जो कॉलम आहे त्यामध्ये आपण मॅनेजमेंटच्या रिलेटेड जे काही असणार आहे ते बघू आणि त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे त्याच्या रिलेटेड ऑन अ बेसिस ऑफ मिनिंग, राईट. मिनिंग बघायला गेला तर मॅनेजमेंट म्हणजे काय असणार आहे, आपण पहिल्याच लेक्चरला बघितलेलं की मॅनेजमेंट म्हणजे काय आहे. मॅनेजमेंट इज अन आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू अदर्स, ओके, बाय डायरेक्टिंग देअर एफर्ट्स टुवर्ड्स द अचिव्हमेंट ऑफ प्री डिटरमाइंड गोल, राईट. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्याकडून काम करून घेणं म्हणजे एक्झॅक्टली एक्झिक्युशनचं जे काम आहे, राईट. मगाशी आपण बघितल्याप्रमाणे इथं बघा ते ऑब्जेक्टिव्ह सेटल करणं म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय केलं जाते की
तुम्हाला ते गोल सेट करून देतात, पण जे सेट केलेलं गोल आहे ते एक्झिक्यूट करणं किंवा तुमच्या अंडर म्हणजे तुमच्या अंडर जे काम करत आहेत त्यांच्याकडनं करून घेणं म्हणजे एक्झिक्यूट करणं हे काम कोणाचं असणार आहे, मॅनेजमेंटकडे असणार आहे. राईट, यामध्ये तेच लिहिलं की सेम प्री डिटरमाइंड जे गोल सेट केलेलं असणार आहे ऍडमिनिस्ट्रेशननं, ते मॅनेजमेंटनं काय करायचंय की त्यांच्याकडून लोकांच्याकडून काम करून घ्यायचं. इट्स आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन फ्रॉम अदर्स. राईट, दुसऱ्यांच्याकडून काम करून घेणं. ऍडमिनिस्ट्रेशन बघा, इट इज कन्सर्न विथ द फॉर्म्युलेशन ऑफ अ बोर्ड ऑब्जेक्टिव्ह अँड प्लॅन्स अँड पॉलिसीज. राईट, ऍडमिनिस्ट्रेशन काय करणार आहे की तुमचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते सेट करणार आहे, प्लॅन्स अँड पॉलिसीज. मॅनेजमेंट असा सब्जेक्ट आहे की ते फक्त तुम्हाला दिसणार नाहीये, ओके, त्याचा एक्झिस्टन्स म्हणजे त्याचा जे प्रेझेन्स आहे त्याचं ते तुम्हाला फील होणार आहे. त्यामुळं मी शिकवत असताना सुद्धा तुम्हाला जास्त सेम गोष्टी कानावर पडत जातील, पण ते बघितलं ऐकल्यामुळे तू काय होणार आहे, तुमच्या कन्सेप्ट आहेत त्या थोड्या थोड्या क्लिअर होत जाणार आहेत. ओके, एकच गोष्ट कानावर परत परत पडल्यानंतर तुमचे जे कन्फ्युजन असणार आहे ते क्लिअर होत जाणार. त्यामुळे मी सारख्या सारख्या गोष्टी तुम्हाला रिपीट झाल्यागत वाटतील, पण त्या तुमच्यासाठी चांगल्या आहेत. राईट, बघा आता आपण काय सांगितलं फंक्शन मध्ये, मिनिंग मध्ये आपण काय बघितलं, मॅनेजमेंट काय करणार आहे की ऍडमिनिस्ट्रेशनने जे काही पॉलिसीज रूल्स बनवलेले असणार आहेत ते रूल्सला अप्लाय करणं, ते लोकांच्याकडनं करून घेणं आणि जे बोर्डनं आपल्या ऑब्जेक्टिव्ह सेटल केलेले आहेत त्याच्या ओरिएंटेड आपण दुसऱ्यांच्याकडनं काम करून घेणं, हे काम कुणाचं आहे, मॅनेजमेंटचं. ओके, त्याच्यानंतर पुढचं बघूया नेचर काय असणार आहे. मॅनेजमेंट इज अन एक्झिक्युटिव्ह फंक्शन. ओके, एक्झिक्युटिव्ह फंक्शन आहे. आताच मी म्हटल्याप्रमाणे जे पॉलिसीज सेटल केल्या ते लोकांच्याकडनं काम करून घेणं म्हणजे एक्झिक्यूट करणं कुणाचं काम आहे, मॅनेजमेंटचं. आणि ऍडमिनिस्ट्रेशनचं काय आहे, डिसिजन मेकिंग, म्हणजे ते काय करणार आहेत, डिसिजन करणार आहेत, डिसिजन घेणार आहेत. ऑब्जेक्टिव्ह काय आहे आपला, आपलं गोल काय आहे, लॉंग टर्म गोल काय आहे, आपलं शॉर्ट टर्म गोल काय आहे. ओके, लॉंग टर्म गोल म्हणजे की फ्युचर भरपूर दिवसानंतर भरपूर एफर्ट्स घेतल्यानंतर ते आपल्याला मिळणार आहे. ओके, आणि शॉर्ट टर्म म्हणजे डिपार्टमेंटल जे गोल्स असणार आहेत, म्हणजे ह्या डिपार्टमेंटनं एका महिन्यामध्ये एवढं प्रोडक्शन केलं पाहिजे. जर मार्केटिंग डिपार्टमेंट असेल तर यांच्याकडून आपल्याला एवढ्या ऑर्डर्स मिळाल्या पाहिजेत कंपनीसाठी, जेणेकरून आपला माल विकला जाईल. राईट, अशा पद्धतीने शॉर्ट टर्म गोल्स आणि लॉंग टर्म गोल्स असतात. राईट, हे सेटिंग कोण करणार आहे, ऍडमिनिस्ट्रेशन. पुढे बघूया प्रोसेसेस. मॅनेजमेंट डिसाइड्स हू शुड ऍज इट अँड हाऊ शुड ही डू इट. राईट, आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय असणार आहे, ऍडमिनिस्ट्रेशन डिसाइड्स व्हॉट इज टू बी डन, ओके, अँड व्हेन इज टू बी डन. म्हणजे काय, ऍडमिनिस्ट्रेशन काय करणार आहे की आपल्याला काय करायचं आहे आणि कधी करायचं आहे. ओके, आपल्याला कधी काय करायचं आहे आणि कधी करायचं, ह्या गोष्टी लक्षात ठेवून घ्या. मी हायलाइट करतोय, ऍडमिनिस्ट्रेशन काय करणार आहे, व्हॉट इज टू बी डन म्हणजे आपल्याला काय करायचं आहे एक्झॅक्ट आणि कधी करायचं आहे हे कोण डिसाइड करणार आहे, तर ऍडमिनिस्ट्रेशन ठरवणार आहे. राईट, आणि कोण करणार आहे, बरोबर आहे, आणि कसं करायचं आहे, बरोबर, कोण करणार आहे आणि कसं करायचं आहे हे कोण ठरवणार आहे, मॅनेजमेंट, त्याच्या अंडर असणार आहे. पुढचं बघूया फंक्शन्स. द मॅनेजमेंट इज अन डुईंग फंक्शन बिकॉज मॅनेजर्स गेट वर्क डन अंडर देअर सुपरविजन. म्हणजे काय, हे कसलं फंक्शन असणार आहे बघा, डुईंग फंक्शन म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला काम करायचं आहे तिथं. राईट, तुम्हाला ते लोकांच्याकडनं करून घ्यायचं आहे, म्हणजे मॅनेजर ते स्वतःच्या सुपरविजन अंडर ते काम करून घेणार आहे. राईट, आणि इथं बघा ऍडमिनिस्ट्रेशन इज अ थिंकिंग फंक्शन. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे डिसिजन मेकिंग, तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा म्हटल्यानंतर तुम्हाला विचार करावा लागणार आहे फ्युचरवर, तसं मॅनेजमेंटला विचार करायचा की नाही. आपल्याकडे ऍडमिनिस्ट्रेशननं प्री डिसाइड एक गोल दिला, आपल्याला प्री डिटरमाइंड गोल दिलाय, त्याच्यावर फक्त तुम्हाला एक्झिक्यूट करायचं, तुम्हाला डुईंग फंक्शन आहे ते तुम्हाला फक्त लोकांच्याकडून काम करून घ्यायचं. ऍडमिनिस्ट्रेशनचं कसं आहे, विचार करायचं फंक्शन आहे, त्यामध्ये तुम्हाला प्लॅन्स पॉलिसीज त्यांनी डिटरमाइन करायचं आहे, ते विचार करायचे, देन अँड देन ओनली ते तुम्हाला फॉरवर्ड करणार आहेत त्यांचे गोल. ओके, त्याच्यानंतर स्किल बघा, स्किल काय असणार आहे यामध्ये, टेक्निकल स्किल लागणार आहे तुम्हाला आणि ह्युमन स्किल. आता सुपरविजन करताय म्हटल्यानंतर समोरचा व्यक्ती काय काम करतो हे आपल्याला पहिल्यांदा येणं महत्वाचं आहे, देन आपण त्याच्यावर सुपरवाइज करू शकतो. ओके, सुपरविजन करू शकतो. तेच यामध्ये काय असणार आहे, सुपरविजन करत असणार आपल्याला काय लागणार आहे, टेक्निकल नॉलेज लागणार आहे, आणि खाली ह्युमन आपण जे आपण काय म्हणू शकतो, लोकांना जे आपण मॅनेज करणार आहे, सो तुमच्याकडे ह्युमन स्किल सुद्धा पाहिजे, म्हणजे त्यांच्याकडून गोड बोलून काम करून घेणं, त्यांना मोटिवेट करणं, त्यांच्याशी कम्युनिकेट करणं, त्यांचं जर समजा की तुमचं आउट ऑफ कंट्रोल होत असेल किंवा एक डायरेक्शन त्यांची जर चुकली असेल तर त्यांना योग्य वेनं डायरेक्टिंग करून, कंट्रोलिंग करून त्यांची जी चेन आहे ती योग्य वेनं आणणं,
हे कशामध्ये येत असणार आहे, ह्युमन स्किलमध्ये. सो तुमच्याकडे जर मॅनेजमेंटमध्ये तुम्ही जर काम करत असाल तर तुमच्याकडे यू शुड हॅव टेक्निकल स्किल ॲज वेल ॲज ह्युमन स्किल, राईट. त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशनच्या लोकांकडे कुठलं स्किल असणं महत्वाचं आहे, तर पहिली गोष्ट कन्सेप्च्युअल, ओके, आणि दुसरं ह्युमन स्किल. ह्युमन स्किल द बोथ थिंग्स आर कॉमन, ओके. तर दोन्हीकडे ह्युमन स्किल आहेत ते तुम्हाला कॉमनली लागणार आहे, कारण ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जरी असाल तर तुमच्याकडे जे मॅनेजर्स वगैरे असणार तुमच्या अंडर काम करतात त्यांना सुद्धा तुम्हाला, ते सुद्धा ह्युमन्स आहेत ना, सो तुम्हाला त्यांना सुद्धा मॅनेज करण्याचं स्किल आलं पाहिजे. आणि कन्सेप्च्युअल म्हणजे तुम्ही जेव्हा गोल डिसाईड करताय तेव्हा तुमचे कन्सेप्ट क्लिअर असणं महत्वाचं आहे, बरोबर आहे. तर ह्या गोष्टी यामध्ये येणार आहेत. तर लेवल बघा कुठल्या कुठल्या लेवल ह्यामध्ये इन्क्लूड होतात. मिडल लेवल आणि लोअर लेवल जे काय असणार आहे ते मॅनेजमेंट मध्ये इन्क्लूड होणार आहे. आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जर बघितलं तर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये टॉप लेवलचे जे फंक्शन्स आहेत, ओके, ते फक्त ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये येणार आहे. पुढचं बघूया कंपॅरिझन ऑन द बेसिस ऑफ युजेस. तर पहिलं बघूया ऍप्लिकेबिलिटी कशावर, म्हणजे आपण जे मॅनेजमेंट आहे ते कुठे ऍप्लिकेबल आहे आणि ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते कुठे ऍप्लिकेबल आहे, ओके. नॉर्मली मॅनेजमेंट कुठं असतं बघा की इट इज ऍप्लिकेबल टू बिझनेस कन्सर्न्स, ओके, म्हणजे जिथं बिझनेस आहे, जिथं प्रॉफिट मेकिंग बिझनेस आहेत ऑर्गनायझेशन, ओके, त्या ठिकाणी मॅनेजमेंट इम्प्लिमेंट केले जाते. आणि जिथं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे हॉस्पिटल असेल, कॉलेजेस असतील, क्लब्स असतील, ओके, अशा ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेशन इम्प्लिमेंट केले जाते. म्हणजे जिथं नॉर्मली प्रॉफिट मेकिंग बघितलं जात नाही, राईट. नॉन प्रॉफिट मेकिंग ज्या गोष्टी असणार आहेत, म्हणजे आपण गव्हर्नमेंट जरी बघितलं, ओके, तर अशा ठिकाणी काय असणार आहेत, ऍडमिनिस्ट्रेशन एक्झिस्ट असते. आणि जिथं प्रॉफिट मेकिंग म्हणजे जर कॉम्प्लेक्सेस असतील किंवा एखादा बिझनेस असेल तर तिथं मॅनेजमेंट असते. का मॅनेजमेंट तिथं असते की कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करून जास्तीत जास्त आउटकम मिळवणं किंवा जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवणं हे मॅनेजमेंट इम्प्लिमेंट केल्यानंतर आपल्याला मिळू शकतं. पण ऍडमिनिस्ट्रेशन काय आहे, ते लॉज किंवा रूल्स रेग्युलेशन सेटअप करणं, ह्या गोष्टी सगळ्या गव्हर्नमेंटच्या म्हणजे गव्हर्नमेंट ह्या कंपनीज असणार आहेत, ओके, त्याच्या अंडर ऍडमिनिस्ट्रेशन. तुम्हाला ऑब्झर्व झाले असेल बघा की जर तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट सेक्टर युनिट, पब्लिक सेक्टर युनिट मध्ये जर कधी गेला असाल तर तिथले काम करण्याची पद्धत आणि मॅनेजमेंट म्हणजे जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टर मध्ये जर कुठे जर गेला असेल तर तिथलं काम करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, ओके. तिथं मॅनेजमेंट प्रेझेंट असणार आहे. आणि जर गव्हर्नमेंटच्या सेक्टरमध्ये गेला तर तिथं ऍडमिनिस्ट्रेशन अवेलेबल असणार आहे, ओके. तुम्हाला स्कूलच्या बाबतीत जर तुम्ही प्रायव्हेट स्कूल आणि ह्याच्या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला त्या गोष्टी अंडरस्टँड होतील इझिली, ओके. इन्फ्लुएन्स बघा पुढचं काय असणार आहे, तर इन्फ्लुएन्स कुठल्या कुठल्या गोष्टीपासून होणार आहे, मॅनेजमेंट. द मॅनेजमेंट decisions are influenced by the values, opinions and beliefs and decisions of the managers, okay. यात मॅनेजरचा रोल महत्वाचा आहे. आणि यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बघा द ऍडमिनिस्ट्रेशन इज इन्फ्लुएन्स्ड बाय पब्लिक ओपिनियन्स, गव्हर्नमेंट पॉलिसीज, रिलीजन, ऑर्गनायझेशन, ओके, अँड कस्टम. या सगळ्या गोष्टी याच्या अंडर येणार आहेत. देन स्टेटस बघा, the management constitute the employees of the organization who are paid remuneration, okay. आणि इकडे बघा the administration represents owner of the enterprise who earn return on their capital investment and profit in the form of dividends. आता बघा स्टेटस बघा की मॅनेजमेंट मध्ये कोण असणार आहे, तर नॉर्मली आपण बघितल्याप्रमाणे जे आपण मॅनेजर्स म्हणू शकतो किंवा सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणू शकतो, दीज आर द एम्प्लॉईज, ओके. त्यांना काय होतंय की कंपनीकडून त्यांना सॅलरीज मिळते, ओके. जो मॅनेजमेंट मध्ये नॉर्मली लोक कुठले अवेलेबल असणार आहेत की ज्यांना सॅलरी आणि वेजेस मिळत असणार आहे, ओके, अशी लोक यात असणार आहेत. आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये लोक नॉर्मली कुठले असणार आहेत की जे लोक इन्व्हेस्टमेंट केलं त्यांनी, म्हणजे नॉर्मली ओनर जे असणार आहेत एंटरप्राइजचे, ओके, ऑर्गनाइज जे काय असणार आहे त्याचे ओनर जे असणार आहेत ते स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट करून ते जे प्रॉफिट मिळवणारे जे लोक असणार आहेत ते कोण असणार आहेत, हे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असणार आहेत. नॉर्मली म्हणजे मालक लोक असणार आहेत, आपण जे म्हणू शकतो बॉस किंवा ओनर जे म्हणू शकतो आपण, बरोबर आहे, ते कुठले असणार आहेत, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करत असणार आहेत. आणि नॉर्मली जे हायर लेवलचे जे मॅनेजर्स असणार आहेत ते कुठे मग काम करत असणार आहेत, मॅनेजमेंट मध्ये, ओके. द रिलेशनशिप बिटवीन ऍडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट. आता पुढे बघू
प्रॅक्टिकली देअर इज नो डिफरन्स बिटवीन मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन. मगाशी तू सांगितलं की मी या दोन्हीमध्ये असा खूप मोठा असा काही फरक नाहीये, पण एव्हरी मॅनेजर इज अ कन्सर्न विथ बोथ ऍडमिनिस्ट्रेशन फंक्शन अँड ऑपरेटिव्ह फंक्शन ॲज शोन इन अ फिगर. याच्या नेक्स्ट स्लाइड मध्ये एक फिगर आहे, त्यामुळे तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल इझिली. However, the manager who are higher in status denote uh, denote more time on administrative function, and lower level denote more time on directing and controlling workers performance. Right? म्हणजेच काय की मॅनेजर बोथ फंक्शन मध्ये इन्क्लूड असणार आहे इन केस ऍडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट मध्ये. जर हायर लेवलची अथॉरिटी जर असेल, म्हणजे हायर लेवलचा जर मॅनेजर असेल, तर त्याचं मॅक्झिमम काम काय असणार आहे की तो मॅक्झिमम डिसिजन मेकिंग किंवा जे ओनर असणार आहेत राईट त्यांच्यामध्ये जास्त काम करत असणार. म्हणजे मॅक्झिमम टाइम कुठं जर स्पेंड होणार आहे, तर मॅक्झिमम टाइम हायर अथॉरिटीचा जो असणार आहे तो ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असणार आहे. म्हणजे मॅनेजर मध्ये सुद्धा कॅटेगरीज असणार आहेत. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, एरिया मॅनेजर असतात, डिस्ट्रिक्ट लेवल मॅनेजर असतात, स्टोअर लेवल मॅनेजर असतात राईट. मग त्याचमध्ये कसं असणार आहे की एक मॅनेजर हा प्रत्येकामध्ये डिफरन्स अवेलेबल असणार. इथं तुम्हाला अंडरस्टँड होईल बघा की टॉप लेवल मध्ये जो मॅनेजर असणार आहेत, ओके, इथं कुठले असणार आहे, एक्झिक्युटिव्ह मॅनेजर, ओके, हे सगळे इथे असणार आहेत. मग त्यामध्ये बघा त्यांचं काम काय असणार, ऍडमिनिस्ट्रेशनचं जे काम आहे ते मॅक्झिमम एक पोर्शन त्यांनी कव्हर केलं आहे, ओके. आणि मॅनेजमेंट मध्ये जे काय असणार आहे तो ह्यामध्ये थोडा कमी एरिया त्यांनी कव्हर केलेला आहे, बरोबर आहे. मिडल लेवलचे मॅनेजर काय असणार आहेत, त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सुद्धा काम असणार आहे आणि मॅनेजमेंट मध्ये सुद्धा काम असणार आहे, ओके, तर सेम लेवलमध्ये असणार आहे. आणि लोअर लेवलमध्ये जे मॅनेजर असणार आहेत त्यांचं मॅक्झिमम काम काय असणार आहे, एक्झिक्यूट करून घेण्याचं काम आहे त्यांचं. म्हणजे नॉर्मली आपण जे वर्कर असणार आहेत त्यांच्याकडून ते काम करून घेण्याचं काम आहे, ओके. आणि हायर लेवलमध्ये कसं असणार त्यांचं कमी लेवलमध्ये असणार आहे. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्यांचं जे टाइम स्पेंड जे करणार आहेत ते कमी करणार आहेत. आय होप तुम्हाला थोडं अंडरस्टँड म्हणजे समजण्यासाठी थोडं कॉम्प्लिकेटेड असेल, पण आणखीन एकदा मी रिपीट करतो. इथं तुम्हाला कळेल बघा की टॉप लेवल मॅनेजमेंट, ओके, मिडल लेवल आणि लोअर लेवल यामध्ये आपण काय केलं की आपण वेगवेगळी लोक डिस्ट्रीब्यूट केलेत. आपण लेवल्स ऑफ मॅनेजमेंट मध्ये बघितलं असेल की टॉप लेवल मध्ये एक्झिक्युटिव्ह मॅनेजर वगैरे हे सगळे येतात. त्याच्यानंतर मिडल लेवल मध्ये कुठले मॅनेजर येतात, तर आपला स्टोअर मॅनेजर असतील किंवा मार्केटिंग मॅनेजर वगैरे असतात ते कुठे मिडल लेवलला येतात. आणि सुपरवायझर वगैरे ते कुठे लोअर लेवलला येतात. म्हणजे ते सुद्धा मॅनेजर आहेत, पण त्यांचं काम काय आहे की लोअर लेवलला जास्त काम करणं कुणाचं काम आहे की थर्ड लेवलला जे आहेत ते जास्त लेवलला काम करतात, बरोबर आहे. म्हणजे जास्त टाइम स्पेंड ते कशामध्ये करणार आहेत, तर लोअर लेवलच्या लोकांकडून काम करून घेण्यामध्ये त्यांचं जास्त काम असणार आहे, ओके. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्यांचं काम कसं असणार आहे, थोडं कमी असणार आहे. मिडल लेवलला गेला तर ते ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सुद्धा काम करणार आहेत आणि मॅनेजमेंटला सुद्धा काम करणार आहेत, ओके. आणि टॉप लेवलला गेल्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशनचे जे एक्झिक्युटिव्ह मॅनेजर असणार आहेत ते त्यांचं जास्त काम कशात असणार आहे की लोकांच्याकडून काम करून घेणं यामध्ये त्यांचं काम नसणार आहे. ते जास्त टाइम कशात स्पेंड करणार आहेत, तर ऑर्गनायझेशन रिलेटेड पॉलिसीज कुठल्या आहेत किंवा आपण काय म्हणू शकतो गोल सेटल करायचे असतील तर ते सगळं जास्त काम कोणाचं असणार आहे, हे टॉप लेवलचं असणार आहे. तुम्हाला एक बेसिक मी एक एक्झाम्पल देतो जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँड होईल इझिली. बघा आपलं घर जे आपण चालवत असतो की घरामध्ये नॉर्मली काय असतं की आपलं घर कोण चालवतं की टॉप लेवल जे असणार आहेत लोक, म्हणजे घरातले आपली मोठी लोक जे असणार आहेत, म्हणजे आपले आजोबा वगैरे असतील किंवा ज्यांच्या घरामध्ये आजोबा वगैरे नसतील त्यामध्ये जे वडील वगैरे आहेत, ओके, वडिलांच्या हातात सगळ्या गोष्टी असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांच्या अंडर कोण असतात की आपले भाऊ बहीण वगैरे असतात. म्हणजेच काय तर जे सगळे डिसिजन घ्यायचे म्हणजे मॅक्झिमम डिसिजन कोण घेतात, तर मोठी लोक घेत असतात, बरोबर. म्हणजे घरात कोण किती वाजता येणार किंवा घरात रेशन कुठून भरायचं किंवा त्यासाठी फायनान्स कुठनं म्हणजे पैसे कुठून आणायचे, आपण कुठले पैसे कितीवर खर्च किती करायचा, कसा खर्च करायचा, कोण म्हणजे कुठल्या टायमिंगला बिल पे करायचं, ह्या सगळ्या गोष्टी कोण बघणार आहे, डिसाइड कोण करणार आहे, तर टॉप लेवल. आणि ऍक्च्युली जाऊन मटेरियल आणणं, ओके, ऍक्च्युली जाऊन मटेरियल आणणं किंवा बिल पे करणं, ऑनलाईन बिल वगैरे पे करणं हे कोण करते, आपले भाऊ बहीण करतात. म्हणजे काय तर भाऊ बहीण जे असणार आहेत ते काय असणार, आपले मॅनेजमेंट असणार. म्हणजे ते एक्झॅक्टली एक्झिक्यूट करतात, बरोबर आहे. ते खाली जाऊन आपलं मटेरियल घेऊन येणं किंवा
सगळ्या गोष्टी जे कंट्रोल करणं किंवा सगळ्या कामं कोण करणं, ते काम कोण करतं की आपले भाऊ बहीण करतात. म्हणजे काय असणार आहे, मॅनेजमेंट जे असणार आहे. ओके. आणि जे टॉप लेवल असणार आहे, म्हणजे जे आपल्या घरातले मोठे लोक आहेत, ते काय करणार आहे, डिसिजन घेणार आहेत. म्हणजे सगळे रूल बनवणं, कोण काय काम करायचं, कोण काय शिकायचं, हे सगळं आपण म्हणतो बघा. तुमच्या घरातले मोठे डिसिजन कोण घेतात, म्हणजेच काय असणार आहे, ते ऍडमिनिस्ट्रेशन असणार आहे. बरोबर आहे. मग हेच कसं असणार आहे, तर बघा समजा की कन्सिडर करा आमच्या घरातले आणि तुमच्या घरातले. बरोबर. तर ह्या दोन्हीमध्ये कसं असणार आहे की जर प्रायव्हेट सेक्टरला आला तर म्हणजे समजा आमच्या घरातले रूल्स रेग्युलेशन एवढे स्ट्रिक्ट असणार आहेत जेणेकरून की त्यांना ट्रेनिंग देणं, म्हणजे समजा जास्त जर स्ट्रिक्ट असेल तर तेवढं काय असणार आहे, तिथले जे काम आहे ते काय होणार आहे, स्मूथली होणार आहे आणि त्यांच्याकडून प्रॉफिट जे आहे ते चांगलं मिळणार आहे. आपण घर न विचार करता आपण जर एखादी कंपनी विचार केली तर एखादं मॅनेजमेंट जे मॅनेजमेंट किंवा ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे जर ते स्ट्रिक्ट असेल तर आपल्याला प्रॉफिट काय मिळणार आहे, जास्त मिळणार आहे. म्हणजे कमी इन्व्हेस्टमेंट करून जास्त प्रॉफिट मिळवणं कशाच्या अंडर येणार आहे. जर स्ट्रिक्ट मॅनेजमेंट असेल तर ते तसं होणार आहे पॉसिबल. आणि इन केस जर प्रायव्हेट सेक्टर गव्हर्नमेंट सेक्टरला गेला तर तिथं काय असणार आहे, ऍडमिनिस्ट्रेशन असणार आहे, जेणेकरून तिथे जर स्ट्रिक्ट लेवलची जर मॅनेजमेंट नसेल किंवा ऍडमिनिस्ट्रेशन जर स्ट्रिक्ट नसेल, ओके, तर ते काय असणार आहे तिथं की जे खालचे अथॉरिटी असणार किंवा खालचे जे लोक आहेत ते प्रॉपर काम नाही करणार तर काय होणार आहे, प्रॉफिट काय होणार आहे, मिळणार नाही. म्हणजे ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन, म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या जर तुम्ही बघायला गेला तर तिथले प्रत्येकांचे वेगवेगळे मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन ह्या गोष्टी वेगवेगळ्या असणार आहेत. त्यातल्या स्ट्रिक्टपणा किंवा तिथल्या जो ऑथॉरिटी जी कोण आहे वरती त्यांच्यावर डिपेंड आहे, जे कंपनीची ग्रोथ आहे किंवा त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यावर डिपेंड आहे. ओके. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर कळालं असेल. जर प्रत्येक लेक्चर नंतर ज्या क्विज दिल्या जातात त्या नॉर्मली जास्त लोक सोडवत नाही आहेत. सो प्रत्येकाने त्या लेक्चरच्या जे क्विज आलेले आहेत ते क्विज सोडवा. ओके. आणि जर तुम्हाला काही कळालं नसेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा तुम्ही कॉलही करू शकता. ओके.